नमस्कार. DS4 मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे. भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक आज येवला दौऱ्यावर होते. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया यांच्या मार्गदर्शनाखाली महाडिक यांचे येवल्यामध्ये जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. परंतु या दौऱ्यादरम्यान एका गंभीर विषयावर चर्चा रंगली आहे. येवला आणि मालेगाव येथील गौरक्षकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात स्थानिक गौरक्षकांनी थेट प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची भेट घेतली आणि आपली बाजू मांडली. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना महाडिक यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. गौरक्षकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे अन्यायकारक असल्याचे संकेत देत या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी प्रत्यक्ष चर्चा करणार असल्याचे आश्वासन महाडिक यांनी दिले आहे. यामुळे आता गौरक्षकांवरील गुन्ह्यांच्या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. देवेंद्रजी फडणवीस साहेब, सन्मान्य भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं मी मनापासून आभार मानतो की त्यांनी सर्वात प्रथमतः तर मला महाराष्ट्रामध्ये संपूर्ण राजकारणामध्ये असेल किंवा युवकांचे एक संघटन बांधण्यासाठी एक संधी दिलेली आहे. आम्ही हा संपूर्ण महाराष्ट्र दौरा करत असताना खरं तर विविध घटकातल्या युवकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. भारतीय जनता पार्टी अनेक ठिकाणी खूप मजबूतपणे काम करतच आहे, परंतु जिथं कुठं आमच्या पक्षाची कमतरता असेल तिथं सुद्धा एक मजबूत संघटन युवा पिढीचं बांधणं. युवा मोर्चा एक व्यासपीठच असा आहे की ते फक्त राजकीय नेते घडवत नाहीत, उद्योजकांना मदत करतात, शेतकऱ्यांना मदत करतात, तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या तरुणांना मदत करतात, विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवतात. त्यामुळं सरकार आणि सर्वसामान्य लोकांमधला एक सेतू हा खरं तर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आहे. या संपूर्ण प्रवासामध्ये अनेक गोष्टी शिकायला मिळत आहेत. आपल्या कोकण पट्ट्यापासून पश्चिम महाराष्ट्र असेल आणि उत्तर महाराष्ट्राचा हा शेवटचा आमचा जिल्हा आहे नाशिक. पुढचे 2 ते 3 दिवस मी इथं अनेक पक्षाच्या संघटनेच्या आमच्या बैठका लावणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या समस्या समजून घेऊन सरकारकडनं त्यांच्या काही मागण्या असतील किंवा इथले विकासाचे काही प्रश्न असतील ते सुद्धा मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या युवकांच्या काही समस्या असतील, खेळाडूंच्या असतील, या सर्वच गोष्टींवरती आम्ही काम करतोय. मला अतिशय आनंद आहे. नाशिक एक असं शहर आहे जिथल्या लोकांनी मला अत्यंत प्रेम म्हणजे माझ्या राजकीय जीवनाच्या आधी सुद्धा दिलेलं आहे. मी त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो. आता काही गौरक्षक मला भेटायला आले होते. काल सुद्धा मी मालेगावला जेव्हा गेलो होतो तेव्हा माझी सुरुवात ही खरं तर एका श्री गोशाळा पांजरपूर या ठिकाणी झाली. मला अतिशय आनंद होतोय की सरकारने सुद्धा आज आपल्या गोमातेला खरं तर राज्यमातेचा दर्जा दिलेला आहे. आज अनेक अशा संस्थांना हजारोच्या संख्येने खरं तर महाराष्ट्र राज्यातल्या एक काय म्हणतात त्याला खूप मोठं सहकार्य मला वाटते सरकारच्या माध्यमातून अनुदान अशा संस्थांना मिळते. ही सुद्धा एक महत्वाची गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर त्यांचे सुद्धा काही समस्या आहेत. मी पोलीस प्रशासनाशी बैठक लवकरात लवकर लावून त्यांचे काही प्रश्न आहेत ते सोडून देण्याचा आता इथून पुढे काम करणार आहे. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅक्वेट हॉल, AC रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.